मंडळी, आजचा भाग म्हणजे अगदी थरारक आणि भावनिक ड्रामा. रात्रीचा काळोख, अर्णवच्या घराबाहेर उभी लावण्याची छाया, तिच्या डोळ्यात हताशा, राग आणि प्रेमाचा विस्फोट. ती दार वाजवते, पण आतून ऐकतोय ईश्वरीचा थंड कटाक्षी आवाज, डिस्टर्ब करू नका. थांबला क्षणभर वेळ. सगळे घर थबकले, हवेत ताणलेली ऊर्जा. वल्लरी घाबरून म्हणते, अगं किती वेळा त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू झालं असेल, चल लवकर. काही झालं तरी आज त्यांच्यामध्ये काही होऊ देऊ नकोस. पण लावण्याला आता रोखता येत नाही. ती रागात फटाक दाबावते, स्टॉप. काही झालं तरी अर्णवला मी ईश्वरीकडे जाणार नाहीसा देणार. तिचा राग आणि निर्धार एकत्र ज्वालामुखीसारखा फुटतो. राकेश अधीरपणे म्हणतो, काय चाललंय, जा ना, उगाच टाइमपास कशाला करताय. पण लावण्याला काही फरक पडत नाही. ती पटकन अर्णवच्या दारावर जाते. आतून ऐकतोय ईश्वरीचा आवाज, सोडा ना अर्णव सर, नको ना. थांबला क्षणभर वेळ. लावण्याच्या हृदयाला भलतच धक्का बसतो. ईश्वरी दाराच्या फटीतून हळूच उभी राहते, बोलते, सॉरी लावण्या मॅडम, तुमचं काम उद्या करा, पण आता डिस्टर्ब करू नका, मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. आता ही रात्र आहे, आम्हालाही झोपू द्या. आणि मग दार फटाफट बंद. लावण्याला वाटतं सगळं तिच्या हातून गेलंय. राकेश आणि वल्लरी धावून येतात. काय झालं? लावण्याचा राग, दुःख आणि हताशा एकत्र फुटतो. ही कोण कुठली, मला सरळ सांगते की डिस्टर्ब करू नको. मामा आणि अंजली आवाज ऐकून बाहेर येतात. अंजली शांतपणे म्हणते, थांब ना थोडं, समजून घ्या. पण लावण्याला ऐकायचं नसतं. ती रागाने तिथून निघून जाते. वल्लरी घाईने म्हणते, बिचारीच्या आयुष्यात काही सुख नाहीये. राकेश सावध होतो. अंजली बोलते, ते योग्य आहे, डिस्टर्ब करू नका. अंजली अजूनही शांत. आज त्यांची स्पेशल नाईट आहे, मग उगाच त्यांना त्रास कशाला द्यायचा. मंडळी, पण प्रश्न असा उरतो, पुढे काय होणार? लावण्याचा राग अर्णवपर्यंत पोहोचेल का? ईश्वरीचा कटाक्ष अर्णवच्या नात्यावर कसे परिणाम करेल? आणि लावण्याचं भवितव्य